1000 कोटीची प्रॉपर्टी पण समाधान नाही त्या सोमळ्याला. काय पैसे खाईल का ते? चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येत असतं का त्या श्रीमंताला, फुगीर तोंड्याला? समाधान नाही त्याच्याकडे. समाधान त्याला बायको त्याची नीट बोलत नाही, त्याची पोरं बुट हरपून येते. काय करायचे त्याचे पैसे? चुलीत घालायचे का? भाषा कळायली का माझी मराठवाड्यातली? त्याचे पोट्टे रातच्या 2 वाजता बुट हरपून यायले, चपला हरपून यायले तर, आणि म्हणे 1000 कोटीची प्रॉपर्टी. काय फुगतो का लोकांना त्याच्यात? काय समाधान नाही ना तुझ्याकडे? समाधानी सर्वात मोठी श्रीमंती आहे. ब्रह्मांडाच्या मालकाकडे समाधान नव्हतं, सुख नव्हतं, आणि सुख संतांनी दिले. वरी सुख नव्हतं, फार मोठी नगरी वरी वैकुंठ नगरी, पण सुख नसल्यामुळे संतांच्या घरी सुख भोगण्यासाठी आलाय. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. सुख नव्हतं, अजून ते सुख संपलेलं नाही. देवाला सुख देण्याची ताकद ज्या संतात ती संत किती मोठी असतील कल्पना करा. तुम्हाला थोडस चांगलं माहित असेल, चांगलं म्हणजे चांगलंच माहित असेल. घराघरात राजकारणी झालेत बारके बारके. आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, महामंत्री असेल, यांचा प्रचार कोण करीत असते? त्यांचे कार्यकर्ते. एकटाच जर एकटाच नेता जर रस्त्याने फिरला त्याला कोणी चरीन? त्याच्या भोवताल कार्यकर्ते लागतात का नाही? मग हे कार्यकर्ते त्याचे प्रचार प्रमुख असतात. लोकांना सांगतात अरे हा माणूस आमकाय, याला मतदान करा. असे कार्यकर्ते त्याचा प्रचार करते. तसा विटेवरचा मालक हा मोठा केलाय, हा संतांनी केलाय. राजे हो, देवाला देव पण देण्याची ताकद संतात. या भारत देशाची संस्कृती संतांमुळे टिकून आहे. या भारत देशाची संस्कृती संतांमुळे टिकून आहे. याच्या पलीकडे सांगायचं झालं तर तुम्ही आम्ही माणूस म्हणून जर जगत असोल तर या संतांची कृपा आहे. सज्जनांनो, या भारत देशात, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र देशात संतांनी जर अवतार घेतला नसता, संत जर जन्माला आले नसते, तर आपल्यात आणि रानातल्या पशुत एक तिळ मात्र फरक राहिला नसता. आपण माणसं असून सुद्धा जनावरासारखी फिरलो असतो, जनावरासारखी वागलो असतो, उसातल्या जंगलातल्या डुकरासारखी वागलो असतो आपण. आपल्याला माणूस पण जर कोणी दिला असेल तर या संतांनी दिले, आणि या संतांचे अमोघ उपकार आहेत आपल्यावर, अमोघ उपकार. संतांचे फार उपकार आहेत. किती मोठे संत तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. संतांचा महिमा किती मोठा आहे तुमच्या समोर 2 मिनिटात. अरे वा, आता म्हणणार नाही. महाराजांच्या प्रसादासाठी 30-31 क्विंटल गव्हाचा आटा लागतोय.
त्याच्यासाठी तांदूळ वेगळे असतील, त्याच्यासाठी तरकारी वेगळी असेल, भाजीपाला वेगळा असेल. महाराज मला सांगा बरं, जिल्हा तुमचा असो की माझाही जिल्हा असो, माझ्याही जिल्ह्यातला आणि तुमच्याही जिल्ह्यातला कोणता जरी श्रीमंत मिळाला तर त्याच्या पुण्यतिथीला इतकं भंडारा होईल का? आणि तो 100 क्विंटल आट्याचा भंडारा करील, पण लोक खातील का? खाऊ शकता तुम्ही त्या श्रद्धेने? नाही खाऊ शकत. महाराज, हा ही अलौकिक महिमा आहे. गेल्या 18 वर्षापासनं एवढ्या जोमानं, इतक्या श्रद्धेनं, इतक्या भावयुक्त अंतकरणाने तुम्ही एवढा मोठा भंडारा करता. प्रत्येकाच्या समोर पाण्याचा ग्लास जातोय, व्यवस्थित त्याच्याशी वाढ होती, परिसरातली लोक हे बघण्यासाठी येतात. इतक्या श्रद्धेनं तुम्ही करता. महाराज, ही सर्वात मोठी जर चेतना असेल, ही शक्ती असेल, तर ही सद्गुरू काशीनाथ महाराजांची आहे. त्या पुण्य पावन महात्म्याच्या समाधीतून तुम्हाला ऊर्जा मिळते, ती ताकद मिळती, ते करण्याचा भाव तुमचा प्रगट होतो. तो महाराजांपासून विटेवरचा मालक तुम्हाला तू जागरूकता देतो की करा, या महात्म्याचा उत्सव तुम्ही मोठा करा. हे तुम्हाला पंढरपुरातल्या मालकांचा संकेत आहे. हाही महिमाच आहे. किती मोठी संत असतात पहा. एक अनगडशा नावाचा फकीर आहे. फकीर हा शक्यतो इस्लाम धर्मातला असतो, मुस्लिम समाजातला असतो फकीर. त्या फकीराच्या अंगावर हिरव्या रंगाची कपडी असतात, कापडं असतात, कपडी बांधलेली असती. त्याच्या हातात एक भिक्षा मागण्याचं एक कटोर असतं. ते ताडाच्या झाडाचं असते. ताड एक उंच झाड असते, त्याच्या मधल्या गाभ्यापासून तयार केलेलं ते कटोर असते. त्याच्या हातात एक मोराची पेंढी असती, मोराच्या पंखाची पिसाची पेंढी असते, आणि एक लोखंडी चिमटा असतो. महिमा बघा संतांचा किती मोठा आहे. एके दिवशी हा फकीर एका वट्यावर बसलेला आहे. त्या फकीराच्या सानिध्यात या महाराष्ट्राच्या मातीतली एक पवित्र जुनाट एक स्त्री आलेली आहे. ती स्त्री देहूतल्या मालकांची श्रोता होती. आणि जाता येता त्या वट्यावरनं त्या दगडावर बसल्याच्या नंतर तो फकीर त्या माथारीला पाहत होता. त्या माथारीच्या समोरून कोणी गळ्यात तुळशीची माळ घातलेला एखाद्या व्यक्ती आला की ती माथारी त्याला नमस्कार करायची. पण फकीराने एके दिवशी तिला विचारलं, ए बुड्ढी, तो हिंदीत बोलत होता, मी मराठीत बोलतोय, हे माथारी, तू बऱ्यापैकी लोकांना नमस्कार करते, मला का करत नाही? तिनं सांगितलं, वारकरी संप्रदायामध्ये नम्र माणसांना नमस्कार केला पाहिजे. या संप्रदायाचं ब्रीद आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. माथारीने उलट प्रश्न केला, फकीर, तुम्ही माझ्या मला का नमस्कार करत नाहीत? तो फकीर शांत राहिला. हे कुछ बुड्ढी को बोले, कुछ समझता नहीं बोले, बुड्ढी को कुछ भी बातें करती बोले, मैं क्यों पैर छू बोले उनके, मैं फकीर हूं. आणि तो फकीर काही सामान्य फकीर नव्हता, दुकानात दुपण काढणारा. तो फकीर फकीर होता. फकीर हा ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा असतो, पण कोणताही फकीर नाही. बराच काळ निघून गेला. असं वाटत होतं त्या फकीराला की माथारी मला बोलेल, माझ्या पुढे झुकेल. नाही, ती वारकरी म्हातारी होती. एके दिवशी स्वतःहून फकीराने विचारलं, हे बुड्ढी, तू मानती नहीं मुझे? नहीं बोले, नहीं मानती, नहीं मानती. क्यों नहीं मानती? अरे तू किसी के पैर नहीं छूता बोले, इसीलिए मैं नहीं मानती आपको. या संप्रदायात नम्रता अत्यंत गरजेची आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ध्यान ब्रह्म भोग ब्रह्मच, ध्यान
नम्रतेला किंमत आहे. नम्र झाला भुता, नम्र झाला भुता, विश्वाच्या मालकाला आपलंसं करायचं असेल तर नम्रता अंतकरणात लागते. वगैरे माणसांना किंमत नसते. या पवित्र भारत देशाची संस्कृती लवचिक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, नम्र माणसाला किंमत आहे. ताठर माणसाला किंमत नाही, फुगिऱ्याला किंमत नाही, दांभिकाला किंमत नाही. असू द्या त्याच्याकडे किती पैसे. रावण फार श्रीमंत होता. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येतं. काय कोणाची माय वेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. एवढा श्रीमंत रावण. अशा 7 कोटी चौकटी होत्या, पण कोणाच्या पुढे वाकत नव्हता. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं दुपारी 2:18 दक्षिणेच्या मालकाला सांगून रावण आपटू आपटू हाणला. तितकं सोनं आहे का आपल्याकडं? 7 कोटी घर सोन्याचे असणारा रावण नम्र नसल्यामुळे आपटू आपटू हाणला. आपल्याकडे एक चौकट नाही, तर आपल्याला तर मधात घुसघुसू हानील. आपल्याकडे किती नम्रता पाहिजे, किती नम्रता पाहिजे. नम्र नसल्यामुळे रावणाचं वाजलंय. रावण काळाला जुमानीत नव्हता, रावण वेळेला जुमानीत नव्हता, रावण कुणाला मानित नव्हता. रावण मीच मोठा आहे असं म्हणत होता. या संप्रदायाला मान्यता नाही. या संप्रदायात किती जरी मोठा असला तर तो सर्वसामान्याला मानित असेल याचा अर्थ तो नम्र आहे, आणि म्हणून त्याला किंमत असते. म्हातारीनं सांगितलं, अरे तू वाकत नाहीस कोणाच्या पुढं. फकीराने आपली व्यथा मांडली. काय त्यांचा महिमा सांगतोय. व्यथा मांडली. हे म्हातारी, हे बुड्ढी, मैं विशिलिए किसी के पैर नहीं छूता, ए मेरा कटोरा कोई भर के नहीं देता. फकीराच्या पास जवळ एक कटोरं होतं. कटोरं, आणि त्या कटोऱ्यामध्ये वजनी 2.5 किलो ज्वारी, 2.5 किलो बाजरी, 2.5 किलो गहू, 2.5 किलो तुरी, 2.5 किलो हरभरा, याच्यावरी काही बसत नव्हतं. पण बुड्ढी, मेरा यह कटोरा कोई भर के नहीं देता, इसीलिए मैं किसी के पैर नहीं छूता. म्हातारी म्हातारी होती ती. गळ्यामध्ये तुळशीची माळ होती. ती तुकोबारायची श्रोता होती. माझ्या देहूतल्या मालकांची कीर्तन ऐकणारी सात्विक, सदाचारी, पुण्यशील म्हातारी होती ती. ती भंगिरेचं ऐकत नव्हती. तुम्ही कोणाचं ऐकता? याच्याकरता आपला उद्धार नाही. आध्यात्मिक क्षेत्रात ज्याची पकड आहे, ज्याचं आचरण गोड आहे, वारकरी संप्रदायावर ज्याची निष्ठा आहे, अशा लोकांचे चिंतन ऐक जा, तर तुमचा उद्धार. तुम्ही भंगिऱ्याचा ऐकल्या तुमच्या घराला कुपाटी लागन. विठाला विठाला विठाला. 60-65 वर्षाची जिंदगी आहे. 60-65 वर्षाचं आयुष्य आहे. नालायकाला वेळ देण्यात घालू नका. वेळ आपल्या लेकरा बाळांना द्या, बायका पोरांना द्या, आई वडिलांना द्या, गोरगरिबासाठी वेळ द्या, आपल्या कामासाठी वेळ द्या, आणि रिकामा वेळ आपल्या संस्कृतीसाठी द्या, आपल्या धर्मासाठी द्या, आपल्या संतांसाठी द्या. नालायकाला रिकाम्या वेळात फोनवर चॅटिंग करण्यात वेळ घालू नका. काळ उशाला बसलेला आहे. येऊनिया काळ बैसला सेवसा, येऊनिया काळ बैसला सेवसा, आधी तोची कैसा डोळे आता.
उसा काळ बैसला से उसा झाकी तो शिकैसा डोळे आता. यम उशाला बसलाय प्रत्येकाच्या. राजे हो, आपण आयुष्याचा बॉन्ड घेऊन आलोत. कोणाला 50 वर्षाचं आयुष्य असेल, कोणाला 55 असेल, 60 असेल, 65 असेल, 70 असेल, 75 असेल, 80 असेल, 90 असेल, पण माहित नाही आपल्याला. ते बॉन्डवर लिहिलेलं आहे शेखर बुवा, बॉन्डवर लिहिलंय. ते बॉन्ड फक्त यमालाच कळतोय एकाची, नाही कळत कोणाला. तुमच्या खात्यावर किती पैसे ते एटीएम मध्ये घातल्या, तुम्ही नुसते पैसे टाईप करा, त्याच्यात 10,000 असतील आणि 15,000 केलं की ते कार्ड फेकून देते मशीन. मालकाला जरी अक्कल नसेल तरी मशीनला अक्कल आहे. याच्यात तू 10,000 आहेत, 15,000 कस काय टाकले, मशीनला अक्कल आहे, यमाला अक्कल आहे. बाळू तुला किती आयुष्य आहे. गिरगावचा बाळू अमरावतीहून घरी जाईल, शाश्वती आहे का माझी? नाही 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 नाही, माझी हिम्मत नाही ती. माशी पाखू पाकडे तव हे सरे पाठांतरातलं रत्न आहे, खूप पाठांतर आहे त्यांना. म्हणून राजे हो, आपलं जरी तारुण्य असेल तरी आपल्याला माहित नाही सज्जनांनो आयुष्य किती आहे. म्हणून हे आयुष्य व्यर्थ मातीत घालायचं नाही. क्षणोक्षणाची तरावया पार भव सिंधू. आयुष्य जाता आहे राजे हो, क्षण क्षण एक सुद्धा क्षण वाया घातला नाही सद्गुरु विदेही काशीनाथ बाबांनी. म्हणून आज त्यांचा पुण्यतिथी सोहळा इतका मोठा होतोय. म्हणून पुण्यतिथी सोहळा इतका मोठा होतोय. राजे हो, मंत्र्याच्याही पुण्यतिथी होत्या. जातान का तुम्ही मनानं? जातान? या पुण्यतिथी सोहळ्याला येणारा माणूस भंडाऱ्याच्या दिवशी एक एवढा जरी पोळीचा चपातीचा तुकडा भेटला तर तो हातावर घेऊन काशीनाथ बाबाचं नाव घेऊन प्रसाद म्हणून खाणारा बघतोय. कशाची ताकद आहे? या लोकांनी आयुष्य मातीत घातलं नाही. या लोकांनी आयुष्य विटेवरच्या मालकाच्या, काशीतल्या मालकाच्या आणि समाजाच्या हिताकरता आयुष्य जगले. म्हणून त्यांची पुण्यतिथी साजरी होती. आपण सुद्धा आपलं आयुष्य मातीत घालायचं नाही. कशाला भंगिऱ्याला वेळ द्यायचा, कशाला नालायकाला वेळ द्यायचा, कशाला बुजदिलाला वेळ द्यायचा आहे, कशाला हरामखोराला वेळ द्यायचा आहे, कशाला धर्मद्वेषाला वेळ द्यायचा आहे. त्याच्यासाठी आयुष्य आपलं नाही नाही नाही. बघा पुढे बघा. माथारीला विचारलंय, बुड्ढी ये कटोरा कोई भर के नहीं देता. इथपर्यंत आलतो ना. इसीलिए किसी के पैर नाही छूता. मी जागेवर येतो, ताण घेत जाऊ नका. मला एसटी लांबून आणायचं ना दे, डिझेल बाहेरचं आहे ना. पण बस स्टँडला सोडतो इतकं मात्र लक्षात ठेवा, कुठेही प्रवाशाला सोडित नाही. हे भरके नाही देता बोले बुड्ढी. माथारीनं 2-4 श्रीमंताची यादी सांगितली. त्याच्यापैकी एक भगवान गणेशाचे उपासक होते. भगवान गणपती बाप्पाचे उपासक होते. प्रथमतः हे अंगरशा नावाचे फकीर गणपतीचे उपासक त्यांच्याकडे गेलेले आहेत आणि अलग ठोकली. रसुल्ले रुदी इलाय भिक्षाम देहिमा. अलग ठोकली, मराठीत ठोकली, उर्दूत ठोकली. भिक्षाम देहिमा. पाहिलं बैठकीतून. फकीर होता. हिरव्या रंगाचा कपडा डोक्याला बांधलेला आहे, कमरेला लंगोटी हिरव्या रंगाच्या कपड्याची आहे, हातात कटोरा आहे, मोराची पेंढी आहे, लोखंडी चिमटा आहे. त्या फकीराकडे पाहिल्याच्या नंतर सूर्याकडे बघितलं तर भगवान सूर्यनारायणाचं तेज त्या फकीरापुढे लाजत होतं. इतका फकीर तेजस्वी होता.
त्या फकीराचं नाव आहे अनगडशाह नावाचा फकीर. त्या फकीराचं नाव आहे अनगडशाह नावाचा फकीर. काय त्यांचा महिमा सांगतोय. भगवान गणेशाच्या उपासकानं गणपती बाप्पाचे भक्त होते. ते फार मोठे भक्त होते. घरातल्या लोकांना सांगितलंय भिक्षा द्या फकीर बाबाला. फकीराने बाहेरून सांगितलं सुनिये मालिक, सुनिये मालिक, एक कटोरा भर के होना. जी दे देता, बोले भर के दे देता. त्या फकीर बाबाला कटोरा भरून धान्य द्या रे. घरातली माणसं फकीराच्या कटोऱ्यात पोते, 2 पोते, 4 पोते धान्य टाकीत होते. माझ्या गोळ्या संपल्या नाही, माझ्या डोक्यावर परिणाम नाही, मी नशा करत नाही, मी वाचून सांगतोय. 1350 क्विंटल गहू टाकले तरी फकीराचं कटोरं भरलं नाही. कटोऱ्यात गहू किती बसत होते मोजून 2.5 किलो. एका आजी जयस्वाल फक्त 2.5 किलो धान्य बसायचं. 1350 क्विंटल गहू टाकले तरी फकीराचं कटोरं भरत नाही. तो फकीर ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा होता, सिद्ध फकीर होता. नाही भरलं. आतमध्ये आवाज दिला, हे आटपलं का रे स्वयंपाकाचं? ते म्हणले अजून कटोरच भरलं नाही. बाहेर येऊन पाहिलं, भगवान गणेशाच्या उपासकाने फकीराला नमस्कार केला. माफ करिये फकीरजी, नाही भर के देता. दिलं फेकून कटोऱ्यातली गहू. 2 मजली गोपूर होतं उत्तरेश्वर बापू. 2 मजली गोपूर म्हणजे माडी हवेली 2 मजली होती. फकीराच्या कटोऱ्यात गहू टाकल्याच्या नंतर एवढेच होत होते आणि कटोऱ्यातले बाहेर फेकल्याच्या नंतर दरुजा झाकला, इतका ढिगल पडला. तन 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 करीत फकीर माथारी कडाल. ए बुढ़ी, इसीलिए किसी के पैर नहीं छूता, बोले नहीं भर के देता. ए बेकार चोट लोग है, बोले सब नहीं देता, मैं नहीं झुकता किसी के सामने. बोले हे सिद्ध कटोरा है, बोले मेरा भर के नहीं देता. तन 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 करीत होतं फकीर. ते म्हातारी म्हणली जरा शांत होय रे, येड्यावानी काय करायला. अरे तुझं कटोरं भरून देणारे लय श्रीमंत आहेत जगात, तू काय वेड्यावानी करायला. जाय, मी सांगते त्या श्रीमंताकडे जाय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा आहे. जाय देहूला. आणि फकीर देहूला आले. काय त्यांचा महिमा सांगतोय. संतांचा महिमा किती मोठा आहे राजो. जा म्हणे, जा देहूला जा. आणि फकीर देहू मध्ये आल्याच्या नंतर विचारलं, सुनिये, बोले तुकाराम साधू है महाराज जी है, बोले बहुत बढ़िया साधु है तुकाराम जी, मंत है, संत है, बोले वारकरी है, बोले उनका मकान का ही, बोले कहा है, बोले घर उनका. हिंदी जमायली ना लालाजी. तस काय मला काही हिंदी येत नाही. माई हिंदी इधर से गाड़ी आई, उधर से गाड़ी आई, गाड़ी चली गई, मैं खाली राहिला. आकारात सांभाळून घ्या. आता काय चालत राहते काय, मला तरी कुठे परीक्षा द्यायची. पण तो बोलतोय म्हणून सांगतोय, फकीर बोलतोय म्हणून. कहां पे, बोले तुकाराम जी का मकान. लोक असे सांगणारी लोक इतकी पांचट होती. त्याने विचार केला तुकोबारायच्या घरी खाण्यासाठी काय नाही आणि फकीराला काय देणार आहेत. लोक पांचट असते. तुम्हाला माहिती आहे का, संप्रदायाला आपल्या संस्कृतीला मातीत घालणारे आपलेच हरामखोर आहेत. बाकीच्याची काय मायवेली. एक जण म्हणला हिंदू धर्म खतरे में, म्हणलं तू खतरे में हे सुमळ्या. हिंदू धर्म खतरे में कोण, कोणाची मायवेली हिंदूला नाव ठेवण्याची. हा हिंदू धर्माला अडचण आणण्याची कोणाची मायवेली. अरे पाला खाणाऱ्या वानरांनी रावण हाणलाय. पाला खाणाऱ्या वानरांनी रावण हाणलाय. अरे तूप साखर खाणारी वारकरी येते या महाराष्ट्रात. काय कोणाची मायवेली हिंदू संप्रदायाला वाईट म्हणण्याची. अरे अनादिकालापासून चालत आलेला संप्रदाय. हिम्मत नाही कोणाची, ताकद नाही कोणाची. फक्त तुम्ही तुमच्यातले नालायक सांभाळा. विठाला विठाला विठाला. महाराजांच्या भंडाऱ्याच्या दिवशी हिंदू समाजातल्या नालायकांनी लाज जा. भंडाऱ्याच्या दिवशी एकही चुकीचं वर्तन होणार नाही असं करत जाऊ नका. नशा करायची नाही, शुद्ध यायचं. कारण ही संत पांडुरंगाच्या बरोबरीची आहेत. ही संत भगवान शिवशंकराच्या बरोबरीची आहेत. ही संत भगवान गणेशाच्या बरोबरीची आहेत. ही संत मा जगदंबेच्या बरोबरीची आहेत. ही संत विश्वातल्या प्रत्येक देवतेच्या बरोबरीची आहेत. राजे हो, प्रत्येकाला जर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर या संतांपुढे लाज जा, यांच्या पुढे वाक जा, यांच्या पुढे नियमात येत जा.
जगाचा मालक तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहणार नाही. इथं लाज जा, इथं लाज जा, तर आपला धर्म उंच जाईल. हिम्मत नाही कोणाची. तुम्हाला सांगू किती मूर्ख असतेत आपली लोक काही. हा, धर्म खतरे में. कशा धर्म खतरे मध्ये? तू नीट नाही सुंबळ्या. तुही काय पांचटाची लायकी आहे धर्म खतरात म्हणायची? कोणाची हिंमत आहे? साखरपुडा चालला होता, कळतं ना वाक्य माझं? एका श्रीमंत माणसाच्या मुलीचा साखरपुडा होता आणि साखरपुडा बैलगाड्यानं जात होता. वाहनाची व्यवस्था नव्हती. मला काय असं दाबून चोपून बोला वाटत नाही. तुम्हाला राग आला तर पुढच्या वर्षी आणू नका. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मला असा पाईप दिलेला आहे पंढरपुरातल्या मालकांना पैशाचा. मी काही नालायकाला चोंबळण्यासाठी आलेलो नाही. विठाला विठाला विठाला. साखरपुडा होता. साखरपुडा बैलगाड्यानं गेल्याच्या नंतर उशीर झाल्या. पाहुण्याने हातपाय धुतले. साखरपुडा आटपला, जेवण आटपली, सत्कार वगैरे आटपली. उशीर झाला. जाता जाता मुलीकडच्यांनी सांगितलं, बाई रस्त्यामध्ये जरा अडचण आहे, डोंगरातून रस्ता आहे आणि त्या डोंगरामध्ये चोरांचा सुळसुळाट जास्त आहे आणि तुम्ही मोठी माणसं आहात. दागिने अंगावर, दागिने, ब्रासलेट आहेत, अंगठ्या येतात, सोन्याची करतुडे असलेली श्रीमंत माणसं होती. तुम्ही जाऊ नका. मुक्काम केला. 7व्या अवतारात एक महाराजाला जेवायला बोलिलं. काय पक्वान्न केले असतील जेवायला? तळिल्या वरिल्या एकच पक्वान. काय समर्थाच्या घरचं जेवण, देवाच्या घरचं जेवण म्हणल्यावर काय कमी आहे तिथं? ह्या पक्वान्नाची पक्वान्नच. आता पितृपंधरवाडा आहे, 14 पदार्थ असतात. आपल्या पोरायनं चांगल्या प्रॉपर्ट्या सांभाळावा म्हणून सुनायला सांगतो. जिच्या घरी पक्ष असेल तिनं 14 पदार्थ श्रद्धेनं करी जा. जितका पांडुरंग आपल्याला प्रिय आहे, जितका काशीतला मालक आपल्याला प्रिय आहे, तितकीच पक्ष तिथी, पितृतिथी तितकी प्रिय आहे. ज्या दिवशी आपल्या सासऱ्यांचं श्राद्ध असेल त्या दिवशी 14 पदार्थ नियमानं करत जा, नियमानं. तर त्या कुळातल्या लेकरावर पितृदोष पडत नसतो. अंधश्रद्धा नाही सांगत, श्रद्धा सांगतोय. मग त्या कुळातली लेकरं त्या कुळाचा झेंडा गोडच्या ठिकाणी लावत असतात. आदर करत जा आपल्या लोकावर, आपल्या पितृलोकावर. ज्यांचे जिवंत आहेत त्यांनी जिवंतपणे आदर करत जा आणि मेल्याच्या नंतर सेवा घडत नाही याच्याकरता पितरांच्या विषयी आदर ठेवत जा. 14 पदार्थ केले पाहिजे. पितराच्या दिवशी गडबड नाही केली पाहिजे. खीर कुठली पाहिजे पितराच्या दिवशी? इतक्या हुशार काय पांढऱ्या भातातच साखर टाकत्यानं नाहीच झाली खीर. त्याच्यावर 2-3 वर्षाला मला ती बाई म्हणली, महाराज गावकरी गव्हाचं ढेलं होतं, 2 एकर पट्टीत असे गहू होत होते, ते गव्हाचं ढेलच राहिलं नाही. म्हणलं काय केलं? बब्यानं इकलं. सासऱ्याला खीर म्हणली तांदळाचीच करीत होते, याच्यामुळेच इकलं. सासऱ्यानं वरून सांगितलं, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. मालकांचं वाक्य, भंगिऱ्यांचं नाही. विठाला विठाला. सज्जनांनो, देवाच्या आशीर्वादाची जेवढी शक्ती आहे, संतांच्या आशीर्वादाची जितकी शक्ती आहे, तितकी इंजिनियर साहेब आपल्या पितृंच्या आशीर्वादाची शक्ती आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. हो तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. कल्याण इच्छिते तया पुरा, कल्याण इच्छिते तया पुरा. हो तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. कल्याण इच्छिते तया, कल्याण इच्छिते तया, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद प्रभू रामचंद्रांच्या घरी पदार्थ केले. पितृपंधरवडा म्हणून इकडे आलतो.
तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. कल्याण विच्छिती तया कुळा. कडव्यावर येतो मी पुन्हा, महाराज जेवायला बोलील ते तिथं येतो मी, पण मला कापसाला गव्हाला पाणी देताना गवत उपटायचं नाद आहे. इकडे येतो ना जर पितृ पंधरवाडा आहे ना, लक्षात असलं पाहिजे. 4-2 पुस्तकं वाचिले भंगिरे म्हणले इथं पित्र घातल्या वरच्याला भेटतेत का भडव्या. तुला या संप्रदायात यायचं नसेल तर येऊ नको, पण याच्यात जन्माला येऊन इथल्याचे वाभाडे काढू नको, नरकाला जाशील सोंगळ्या. विठाला विठाला. इंद्राच्या नगरीत कार्यक्रम. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया. इंद्राच्या नगरीत कार्यक्रम. फुलाची अडचण आली. इंद्र हा 33 कोटी देवाचा राजा, म्हणजे मंत्री. एक पद नाही मंत्री, एक मंत्री पद असल्यावर ह्या एकूण तिकून गाड्यान गुड्यान फौज फाटान किती थाट असतोय. तर 222 पद एकाच मंत्र्याला. काय वजन असेल त्याचं. तेव्हा आपल्याकडे फुलं नाहीत, जा खाली. रुक्मांगदाच्या नगरीत फुलं न्यायला आले. वेगात सांगतो वेगात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. जेवायला किती पदार्थ होते. याच्यामुळे इकडे घुसलो, पुन्हा येतो महाराजात तिकडं. ताण घेऊ नका. काय करायचं, बाहेरचं डिझेल चांगल्या रस्त्याने एसटी न्यायची, कशाला डोंगरात खडग्या खुडग्या नादळीत न्यायची. आणि मग खाली विमान आलं. बऱ्याच दिवस फुलं नेत होते, पण एके दिवशी तो फुलारी होता सांभाळणारा ती बाग, त्यानं सांगितलं कोणाचं विमान आहे. ते पड विमान खाली. हात केल्या पुष्पक पडतसे. तिथं शब्द वेगळा आहे, पण कळण्यासाठी हात केल्या वापरलाय. घरी गेल्या वाचा ना, वाचा घरी गेल्या. ते विमान खाली टेकलं. राजाला राग आला, पण इंद्राची सेवक आहेत. आनंद वाटला. आपल्या नगरीतले फुलं स्वर्गात चाललेत, अमरपुरीत चाललेत. आनंद घेऊन जा तुमचं विमान. ते म्हणले तसं जात नाही ना. मग बृहस्पती महाराजांना निरोप केला, हे विमान पेट्रोलनं उडत नाही, याला एकादशीचं पुण्य लागतंय. एकादशी त्याच्या अगोदर कोणाला माहित नव्हती. हा माहित नव्हती. कोणी शहाणपणा करायचाच नाही. नव्हती माहित. मग सांगितलं अमक्या तिथीला जो कोणी निराहारी राहिलाय त्याला पहा. तर मला असा पुरावा सापडला नाही, पण एक भागवतकार होते, फार जुनाट होते. त्यांनी सांगितलं म्हणे पती पत्नीचं भांडण झालं, रागानं बायको 2 दिवस उपासी. दशमीला उपादशी, एकादशीला उपासी. मग राजानं दौंडी पिटिली. कालच्या आणि आजच्या तिथीला कोणी उपासी आहे का, असा कोणी असेल त्याला राजाच्या दरबारात त्याचा सन्मान करण्यात येईल. कोणीच उपाशी नव्हतं. पण एक बाई म्हणली आमची सून आजचा द्वादशीचा दिवस आहे, 3 दिवस झालं तिनं पाणी पण पिलं नाही. तिला आणा तिला उचलून आणलं, तिच्या हातावर पाणी दिलं, संकल्प सोडा. तिला लवंगाव मंगळवार नव्हता, ती खारकाव बुधवार धरीत नव्हती. मग एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्याचं पुण्य पाणी सोडल्याबरोबर विमान उडालं. मग रुक्मांगद राजाने एकादशीचं व्रत सुरू केलं. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. आता पुढे बघा. रुक्मांगद राजाला ज्या वेळेला विमान येतंय, पुरीसह राजा वैकुंठी गेला. एकादशीच्या पुण्यावर वैकुंठाला नेण्यासाठी विमान आलं. पण रुक्मांगदाचा पुत्र धर्मांगद त्यानं सांगितलं बाबा मी तुमच्या पश्चात राज्य करतो. विमानात बसता बसता हातात हात दिला. सांगितलं बाळा मी आतापर्यंत निष्ठेनं व्रत केलंय, तुला आशीर्वाद देतो रे, पण हे व्रत सांभाळ. आणि रुक्मांगदानं जे राज्य केलं त्याच्या दुप्पट, हजारोपट श्रेष्ठ. आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रेम धर्मांगदानं प्रजेवर केलं. आशीर्वाद कोणाचा होता? बापाचा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. संपत्ती टिकण्यासाठी वाडवडिलांचा आशीर्वाद लागतो. जे वाडवडील आशीर्वाद ठेवत नाहीत त्याची संपत्ती खसखशीनं भरलेलं पोतं. खसखस कळती ना. महालक्ष्म्यात अनारशाला लावली असेल ना तुम्ही, अनारशाला खसखस लाईत असते. आता बाया हुशार झाल्या, ती महाग झाल्यामुळं तिळं लावायल्यात. आमच्या घरी तिळं लावलेत. म्हणलं कसं काय होते? नाही म्हणे तिळही छान लागते, पण म्हणलं अनारशाला खसखसच असते. तिळं बाजरीच्या भाकरीला असते. तू अशी चॉकलेट देऊ नको म्हणलं. विठाला आमच्या मंडळीवर
घेतल्यावर तुम्हाला हसू आलं पण मुळीच नाही, तुम्हाला राग येईन म्हणून मी तिच्यावर घेतलं, पण तुमचं दळायलो हे लक्षात ठेवा. तुमचं दळायलो उगा आता इथं येऊन कशाला तुम्हाला टोले मारायचे. खसखशीचं पोत त्याला सूक्ष्म छिद्र पण सहन पडत होत नाही. तुम्ही परळीहून 1 क्विंटल खसखस पोतड्यात भोतात टाका आणि बैलगाडीत टाका आणि त्या पोत्याला दाभण टोचा. तुमच्या गावात येऊस तर पोत्यात 1 तोळा पण खसखस राहत नाही. आणि इथून परळी लोक बॅटऱ्या लावून पहा रस्त्यानं दिसत नाही. काही काहीची संपत्ती अशी जिरून जाती कापूर जिराल्यावानीच. याचा अर्थ असा आहे पितृलोक आशीर्वाद ठेवत नाहीत. चला प्रभू रामचंद्रांकडे एक महात्मा एक महाराज जेवायला येतो. महाराज लय अधिकारी महाराज. ते महाराज काय सामान्य महाराज नव्हते. त्या महाराजांनी प्रभू रामचंद्राला मदत केली. एक 2-4 नालायक होते, त्याच्यातले काही नालायक समुद्रात लपले. आणि त्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाला जरा समुद्र मानित नव्हता. त्या अवतारात समुद्र मानित नव्हता. आणि समुद्रानं जर त्या अवतारात पंढरपुरातल्या मालकाला मानलं असतं तर वानरायच्या हातानं सेतू बांधायचं काम पडलं नसतं. तुका म्हणे नळा सागरी तारी एल्या शिरा, सागरी तारी एल्या शिरा, सागरी तारी एल्या शिरा. तुका म्हणे नळा सागरी तारी एल्या शिरा, एल्या शिरा, सागरी तारी एल्या. नळ नावाच्या वानराच्या हाताने दगड तरंगावं लागले. समुद्रात सेतू बांधला. जरा तरारला होता. अडवा सागर लागला, अडवा सागर लागला. मालकांचं वाक्य. आडवा समुद्र अहंकारानं प्रज्वलित झाला. त्यानं सांगितलं माझी कन्या ज्याला नीट सांभाळता येत नाही त्याला मी रस्ता देत नाही. सीता कोणाची कन्या? सीता कोण आहे? लक्ष्मी. लक्ष्मी कोणाची कन्या? समुद्राची. मग राम कोण? समुद्राची. देवा जावाई. मग माझी कन्या निशाचरानं नेऊस तर याला सांभाळता येत नाही, याला रस्ता देत नाही. सागर थोडासा याच्यात आलता आणि त्या सागरानं नालायक माणसाला मदत केली आणि त्यानं तळाशी त्या मालकाला ठेवलं. पण त्या समुद्राला माहीतच नव्हतं की या प्रांतात महाराज किती अधिकारी आहेत. या भारत देशातले महाराज इतके अधिकारी आहेत. तुम्ही भंगाऱ्याच्या नादी लाग जाऊ नका. पाया पडतो तुमच्या बुटासगट, चपला सगट पाया पडतो. तुम्ही तुमच्या भंगाऱ्याच्या नादी लाग जाऊ नका. चांगल्या महाराजांचं ऐकत जा, चांगल्या महाराजांचं ऐकत जा. या देशाला अधर्यू लाभलेली संत आहेत, फार मोठी मोठी संत आहेत. चांगल्यांचं ऐकत जा. किती मोठे महाराज या देशामध्ये. प्रभू रामचंद्रांनी डोक्याला हात लावला त्याला मारण्यासाठी. महाराजांनी विचारलं झालं काय? काय नाही म्हणले. हे बदमाश समुद्रात गेलाय, ताण घेऊ नका. समुद्रच कोरडा करतो, समुद्रच कोरडा करतो. उपरनं भेजून नाही पिळला. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, मनोनी मी बहुभीते गया साधू कुळाला. पुरावा शपथ या गाथ्यातला नाही, कारण नंतर कोणी काड्या करू नये. त्याच्याकरता आपली वकालत जवळच करायची. वकिलाचाच कार्यक्रम आहे पुन्हा. वकील यजमान येत. आपली वकालत जागच्या जागा. शपथ पुरा, पण पुरावा गोड आहे. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला. एका घोटात माझ्या बाबाला पिऊन टाकलंय. कोण म्हणती माहितीये? लक्ष्मी सरस्वतीला. एका घोटात अख्खा सागर पिऊन टाकला. तर आमचा पाहुणा म्हणला आमचा मुलगा 9 सागर पितो. 40 एकरातली गुंठा ठुली नाही त्याच्या पोरानं. 9 सागर पित होता ना तो. 9 सागर एका घोटात समुद्र पिऊन टाकला. कोरडा फट समुद्र केला. पडण उघड. मग बाण हाणला. हे मस्ताडेलं मारलं. तर प्रभू रामचंद्राने विचार केला ह्या महाराजाला दक्षिणा द्यावा. तर ते काय दक्षिणा कीर्तन करीत नव्हते, ते काय पैसे घेत नव्हते ना. मग उतराई कसं व्हावं? महाराज आमच्याकडे जेवायला या. येतो म्हणे उद्या. घरी गेले ना आईला. नवल सांगायलो नवल. घरी गेले ना आईला सांगितलं आई उद्या महाराज जेवायला. कोणते महाराज? महर्षी अगस्ती. अगस्ती ऋषी. अगस्तींच्या पत्नीचं जरा चरित्र वाची जा. अगस्तीच्या पत्नीचं चरित्र जी बाई वाचील ती नवऱ्याला कधीच शिवी देणार नाही. तुकोबारायच्या धर्मपत्नीचं चरित्र जी वाचील ती नवऱ्याला कधीच शिवी देणार नाही. महाराज जेवल्याशिवाय बाई पाण्याचा थेंब पेत नव्हत्या. म्हणून महाराज कोण्या डोंगरावर गेलेत रस्ता विटेवरचा मालक सांगत होता. त्या बाईचं नाव जिजाबाई.
आणि महर्षी अगस्तीची पत्नी कोण्याच देवाच्या पाया पडत नव्हती, ती नवऱ्याच्या तीनदा पडत होती. महाराज दिसला की पाया पडत यात आणि नवऱ्याला म्हणतात, बाई हो चंडाळ आला, अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस नीट पडत नाही. हा काय कामाचं नाही माझ्या माईनं, मालकाची उपासना करायची, मालकाची सेवा करायची, त्याच्यापेक्षा दैवत दुसरं मोठं कुठलंच नाही. एका घोटात समुद्र पेला, बोलीला घरी जेवायला. काय स्वयंपाक होता इथपर्यंत आलतो ना. काय जेवले महाराज, त्याला शुगर नव्हती, त्याला ऍसिडिटी नव्हती, असे जेवले महाराज, असे जेवले, भरगच्च जेवले. रामजी पाणी आणा ना. पाणी मागितल्याबरोबर रामप्रभूला घाम आला. पाणी तर नाही देता आलं, पण अंगातला पाणी घामावाट बाहेर पडलं. महाराज पाणी, हो म्हणले, जेवल्यावर पाणी लागन. हात धुहाला देतोच म्हणले, पण प्याला नाही देत. प्रभू रामचंद्र म्हणले, हा हस्त प्रक्षालन हितार्थायाम मुखशुद्धीर भयो जाये. हात धुण्याकरता पाणी देतो पण पिण्यासाठी देत नाही. त्या महाराजांनी सांगितलं, रामचंद्र हे काय जीव घालण्याची पद्धत आहे? अहो तुम्ही जीव घातलंय, मिष्टान्न पक्वान्न केलेत आमच्यासाठी, पाणी जर नाही दिलं तर कसं शक्य? माफ करा म्हणे, पुढच्या अवतारात पाणी पाजतो. या अवतारात जेवण करा आणि पुढच्या अवतारात पाणी पाजतो. नवल सांगतोय, नवल नवल. मग प्रभू रामचंद्र पुढच्या अवतारात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा. वय थोडंसं मोजकच आहे, फारसं काही वय नाही. वय किती होतं सांगू तुम्हाला? 11 वर्षाच्या आतलं. कारण मागच्या अवतारात पाण्याचं दिलेलं वचन, राहिलेलं कर्ज पुढच्या अवतारात पाणी पाजून पूर्ण केलं. ते गोकुळात असताना केलं. आणि गोकुळात द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा 11 वर्ष 53 दिवसच राहिले. 11 वर्ष 53 दिवस राहिले. तर एका माणसानं मला प्रश्न केला, महाराज सांदीपनींच्या आश्रमावर 9 वर्ष 12 दिवसाचा कसा काय काळ सांगता? 9 वर्ष 12 दिवस महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर कृष्ण होते. मग कसे होते त्याला मी सांगितलं. घरी आलता तो, मग सांगता आलं. आता कीर्तनात तितकं इकून तिकून फिरायचं म्हणजे बैल 2 आणि जमीन 300 एकर, कशी पाळी घालणं होईल? विठाला विठाला विठाला. हा एखादा वरकड इतिहासातला किंवा बाकीच्या भंगाऱ्या गोष्टीतला एखादा शब्द जर माहीत नसताना गेला तर मी माफी मागन, पण पुराणाच्या बाबतीत जितकं माहिती आहे तितकंच बकबक करीन. विठाला विठाला विठाला. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. त्याच्यानंतर 54व्या दिवशी मथुरेत प्रवेश केला. म्हणजे 11 वर्षाच्या काळातला वय होतं, तेवढा काळ ते वय. आणि त्या वयात लक्षात आलं मागचं कर्ज शिल्लक आहे, त्याच्यातून उत्तीर्ण व्हायचं. करावं काय? दरवर्षी गवळी गोवर्धनाची पूजा करत होते, आपल्या इंद्राची पूजा करायची. अमरेंद्रायत पुनितायाम यत् सर्वान् नृणानां यत सर्वस्थितायाम शचीपतिभय स्थितो पुरंदरा स्थित व्याप्तायां यति जयंती जयंतानाहं. जयंती कन्या, जयंत पुत्र, शची पत्नी, त्यांचा शचीचा पती इंद्र, अमरेंद्र, सुरेंद्र असे बऱ्यापैकी त्याचं नाव आहे. देवेंद्र, खूप नाव आहेत त्याला इंद्राला. आणि तो त्याची दरवर्षी पूजा करायची त्या इंद्राची. या वर्षी द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने, गोकुळ निवासी कृष्ण परमात्म्याने बालवयात सर्व ज्येष्ठांना सांगितलं गोवर्धनाची पूजा करायची. या पर्वतावरचं गवत आपल्या गायी वासरं खातात म्हणून आजही पद्धत आहे. कृष्णादेवा आवर्षण जर पडला असेल तर गोवर्धन पूजा करण्याची पद्धत आहे. आपल्या गावाला एखादी उंच टेकडी असेल, त्या टेकडीवर गायी घेऊन जायच्या. त्या दिवशी गायी धुवायच्या, वासरं धुवायचे, काही बैल धुवायचे, म्हशी पण. बरं म्हशी पण आल्या त्याच्यात, शेळ्या नसतात. मात्र शेळ्याच्या बाबतीत मी वाईट बोलणार नाही, पण गोवर्धन पूजेला शेळी नसती. शेळी का नसती? कारण शेळीचं बीज हलकट आहे. शेळी हलकट नाही. शेळी ज्याच्यापासून जन्माला आली ती शेपुडी हलकट आहे. तिचा बाप हलकट आहे. बोकड्या नालाय की ना, बोकड्याला 3ऱ्या दिवशी बहीण कळत नाही. शेतकरी आहेत तुम्ही, त्याच्याकरता शेपुडी वापरली नाही. इकडे विठाला विठाला विठाला. बघा वसुबारस असती, आता दिपावळीतली वसुबारस, वसु अष्टमी असती.
वसू अष्टमी आहे ती कवा येते सांगता देवप्पा तुम्ही नका सांगू. हा किती कीर्तन ऐकल्यावर सुधारायचं. नुसते आमचे लोक गाई पाळा बरं का, गाई पाळा बरं का. वसू अष्टमीच्या दिवशी तू इथं एखादी चित्रातली तरी गाय का सुंबळ्या. वसू अष्टमीच्या दिवशी ज्याच्या घरी गाय आहे त्याच कीर्तनकाराने गायीवर बोलायचे. वसुबारशीवर बोलत असताना त्या कीर्तनकाराकडे एकतरी गाय असावी, त्यानं वसुबारशीवर बोलावा. अन्यथा त्यानं बोलणं ऊसाला आलेले कंस. नाना ऊसाची कणसे. हा पुढचं तुम्ही म्हणा विठाला विठाला विठाला. गाईच्या बाबतीत आहे, म्हशीच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हशीचं पण पूजन करते ते एका दिवशी. हो एका विशिष्ट प्रकारच्या दिवशी. ते दिवस घरी गेल्यावर पहा गुत्त थोडं घेतलं मी सगळं सांगायला. त्या दिवशी म्हशी धुत असतात. म्हशीच्या शेपटीच्या वरच्या दोन्हीकडच्या दोन बाजू असतात. एकीकडे चंद्र काढतेत एकीकडून सूर्य काढतेत. ते कावाचा काढीत नाहीत, ते चुन्याचा काढीत नाहीत, ते दह्यानं काढीत किंवा लोण्यानं काढतेत. विठाला विठाला विठाला. आणि त्या दिवशी गोवर्धन नसल पर्वत चिखलाचा गोवर्धन करत होते. आजही भागवतात करतात. त्याच्यावर विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीची पानं रोवतात, फांद्या रोवतात, त्याची पूजा करतात. आणि तो निष्ठेनं जर केला, दही भाताचा नैवेद्य असेल, लोण्याचा नैवेद्य असेल, तर तिसऱ्या दिवशी पाऊस पडत असतो. तो गोवर्धन पूजा करणारा निष्ठावंत वारकरी असावा. हा अशी निष्ठावंत लोक लागतील बरं का. निष्ठावंत या संप्रदायात फार नाही. आणि आजही निष्ठावंत लोकांवर संप्रदाय, आमच्यासारख्या भंगाऱ्यावर नाही. विठाला विठाला विठाला. जे घरातल्या लोकांसंग नीट राहू शकत नाहीत ते तुमचं काय कल्याण करू शकतील. ज्याला नातेगोते नीट सांभाळता येत नाहीत ते भंगारे तुमचं काय कल्याण करणार आहेत. जगाचा मालक त्या लोकांना मानतोय जे विश्वाचे कल्याणकारी आहेत. अशी लोक लागतील तर तिसऱ्या दिवशी पाऊस पडत. मी परवाला एके दिवशी कीर्तनात सांगितलं होतं कुठेतरी की शंकराचार्य स्वामी रामांनी एका साध्वी स्त्रीचा चिमटा वाजल्यावर पाऊस पडतो. एक जण म्हणला महाराज तुम्ही महाराजांनी चिमटा वाजल्यावर म्हणला आम्ही गुतलोत रे. नाही तर आमच्याच्यानं पाऊस पडला असता, पण आम्ही गठुड्यात गुतलोत. गथुड्यात गुतला नाही असा महाराजच सापडला नाही. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया सर्वराची. भस्मदंड छाया सर्वराची. हो नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया सर्वराची. भस्मदंड छाया सर्वराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. याच्यात लग्न करणारे गुतले, लग्न न करणारे गुतले. कोणाला आवडत नाही आईसा कोणी दावा, हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दाराधन. आवडत नाही असा माणूस आहे कुठं. म्हणून आमच्या चन पडत नाही. निष्ठावंत लोकांच्या हातानं गोवर्धन करण्याची पद्धत. आणि त्या गोवर्धनाची पूजा केली. गाई म्हशींना झालरी बांधल्या, घोडत्यांच्या पाठीवर झुली टाकल्या, शिंगांना नाना प्रकारचं वगैरे वगैरे काय काय सजवल्या, मुक्तांच्या माळा घातल्या. आणि त्या दिवशी इंद्राच्या सेवकानं सांगितलं आपली पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली. आणि 33 कोटी देवाचा राजा 222 मंत्रीपद एकट्यालाच. ते मस्ताडन त्याला राग आला आणि रागाच्या भरात प्रमाथी नावाच्या वरुणाच्या कानात फुकलं. असा पाऊस पाड की गोकुळ शिल्लक नाही राहिलं पाहिजे, वृंदावन शिल्लक नाही राहिलं पाहिजे, मथुरा शिल्लक नाही राहिली पाहिजे, इथला कोणीच वाचला नाही पाहिजे. बापरे. उत्सवाच्या निमित्तानं सगळे गोवर्धनाच्या तिथे आले. करावं काय. येणे गिरी गोवर्धन उचलला. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला आणि तो नखावर धरला. 11 वर्ष 53 दिवसाच्या आतलं वय. आता नेमकं पक्क नाही सांगता येणार. जर भेटला अभ्यास करायला वेळ तर ते पण पक्क सांगेल. 11 वर्ष कितव्या दिवशी किंवा 10 वर्ष किती महिन्याच्या नंतर किंवा 10 वर्षाच्या नंतर कितव्या दिवशी गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला सांगेल एके दिवशी. ना दे इचकायचा. घोडं तरी गोमाशील बसू देईन पण गध नाही बसू देत. विठाला
एखाद्याला लोळता येतं पांढरे लोळून लोळून का होत नाही, पण गोमाशी मारितच मी कुठे लोळन, पण गौशीनच पुरावा विठाला. जाऊ द्या, मी गध जरी असलो तरी पुराणातलं इतकं मात्र खरं आहे. विठाला विठाला विठाला. आणि मग इंद्राल रागाला प्रमाथी नावाच्या वरुणाला सांगितलं पाऊस पाडा. कसा पाऊस पाडा? मुसळधार नाही. सांगणारे कुठं आखली असतं. काय पाऊस पडला म्हणले आमच्याकडं, काय पाऊस पडला आमच्याकडं. मोटरसायकलच्या इंना खालची माती. टाइम संपला का आपला? आहे किती आहे का नाही? संपत आला आहे का नाही? एवढा पुरावा सांगून जे इठ्ठल करू काय ताण. वेळेत 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 असलं पाहिजे. उगत ताण नाही. पुढचा जीव घालायला आहे म्हणजे पोटभर जेवा, आपण उलटूस तर जेवू नये. एखाद्यानं बैल दिले, दुपारा ठेपात नाही केला. दुसऱ्याचे बैल म्हणून ठेपात नाही ना. दिवस मारूस तर उभाटे हाणले, दुसऱ्या दिवशी बैल चलत नत. ते मालक म्हणला मरूस तर माझ्या बैलाकडे पाहू नको रे तू. असं नसतं ते का नाही. माणसं ऐकायलीत म्हणून असं असतं का कुठं काही बी नाही. आपल्या वेळेत कीर्तन सोडायचं. असो मुसळधार पाऊस नाही. शिळा वर्षल्या धारी मेघ जो कडाडीला, शिळा वर्षल्या धारी रक्षिले गोकुळ वो, नखी धरी लागिरी निर्भय लोक पाळ अवतरले हारी. जय देवा कृष्ण नाथा राई रुक्मिणी कांता, आरती ओवाळी तुम्हा देव के सोता. जय देवा कृष्ण नाथा रक्षिले गोकुळ वो, नखी धरी लागिरी. तया पृष्ठावरी एका प्रजन्य थेंबुटा लहरी. त्या गाईच्या पाठीवर एक पावसाचा थेंब पडल. काय इंद्राची मायवेली, काय हिंमत आहे त्याची गाई भिजवायची? अद्याप नाही. हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडल्या. काय पाऊस पडत असेल कल्पना करा. 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. 14. आता करायचं काय? गवळ्यांनी विचारलं, कृष्णा हे पाणी किती गाव मरतील, किती गाव बुडतील? काळजी करू नका. पाचारीला वासुकिओ, पाचारीला वासुकिओ. 9 वेळेला वासुकीला बोलिलं. एकदा समुद्र मंथन करताना बोलिलं. एकदा अति पाऊस पडला तेव्हा बोलिलं. बाकीचं पान पुन्हा आहे का नाही बघितलं पाहिजे. बाकीचं काही दुकानावर घ्या, दुसऱ्या एकाच दुकानावर सगळ्या वस्तू कशा भेटतील. आता वासुकीला आमंत्रित केलं आणि त्याला सांगितलं, ऐके उरंगा, ऐके उरंगा, ऐके रे उरंगा. उरंग म्हणजे सर्प. याच्याकरता पुन्हा पुन्हा उरंग उरंग म्हणलो. ऐके ददुशुका म्हणजे सर्प. ऐके व्याळा, व्याळ म्हणजे सर्प. सर्पाला फार नाव आहेत. हे उरंगा आता तू याचा आळ कर. जैसा मंद्राचळ कवळीला, आयसा सव्य भागे कवळावा. जसा मंद्रचळ मधातून कवळीलता रई मंथन करत असताना आता सगळ्या बाजूनं गिरी गोवर्धन, हा गोवर्धन तो कवळायचा.